पोळी भाजी खायचा कंटाळा आलाय का? मुलं भाज्या खात नाही? मग ट्राय करून बघा ही व्हेजिटेबल पनीर फ्रँकी. चला आपण ह्याचं साहित्य बघून घेऊया. इथं मी कोबी घेतलाय, कांदा, टोमॅटो घेतलाय, तिन्ही भाज्या उभ्या कट करून घेतल्यात. पनीर, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, किसानचा स्वीट अँड स्पायसी सॉस. इथं तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा यूज करू शकता. चला तर मग आता सारण कसं करायचं हे बघूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सारणासाठी इथं 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होत आलं की त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवायचा. कांदा परतून झाला की यामध्ये आता कोबी घालून घ्यायचा आहे. कोबी सोबतच यामध्ये तुम्ही भोंगी मिरची, स्वीटकॉर्न किंवा आवडत्या तुमच्या कोणत्याही भाज्या असतील त्या घालू शकता. आता कोबी मऊ झाला की यामध्ये टोमॅटो घालायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, टोमॅटो घातल्यानंतर आपण याला जास्त वेळ परतवायचं नाही आहे. एकतर टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो खूप जास्त मऊ होतो, त्यामुळे तो आपल्याला भाजीमध्ये लागणार नाही. टोमॅटो परतून झाला की यामध्ये आपण घालणार आहोत चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि इथं मी पनीर किसून घेतलेले आहे. इथं तुम्ही पनीरचे बारीक तुकडे पण करून घालू शकता. आता हे मिश्रण पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे. दोन मिनिटे परतून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये घेतलेला सॉस आणि मीठ घालून घेणार आहोत. तर मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत. आता यानंतर आपण फ्रँकी करायला घेणार आहोत. फ्रँकीसाठी लागणारं साहित्य इथं मी पोळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही मैद्याची रोटी किंवा फुलके पण घेऊ शकता. चीज, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि पुन्हा एकदा किसानचा स्वीट अँड स्पायसी सॉस. तव्यावरती तूप गरम करून घ्यायचं आहे. पोळी दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे. आता यावर मी सॉस लावून घेणार आहे. सॉस लावल्यानंतर याच्यावर आपण चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालून घ्यायचे आहे. तर यामध्ये केलेले सारण बरोबर मध्यभागी ठेवायचे आहे. यावर पुरेसे चीज घालून पोळी थोडा वेळ भाजून घ्यायची आहे. पोळी खालनं कुरकुरीत होत आली की आपण त्याची घडी करून त्याचा रोल बनवून घेणार आहोत. आपली फ्रँकी तयार आहे. पुन्हा एकदा बघूया फ्रँकी कशी बनवायची.
आपली पनीर व्हेजिटेबल फ्रँकी तयार आहे. ही फ्रँकी तुम्ही मेयोनेजसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.